हाय पीपल, कशा आहात तुम्ही सगळे? मी पण एकदम मजेत आहे. तर सगळ्यात अगोदर तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आज आहे बुधवार. जस्ट स्पृहाला स्कूलला सोडून आली आहे. तिला टिफिनला मी बेसनचे चिले दिले आहेत आणि माझी अजून अंघोळ झालेली नाही आहे. मला काल रात्री झोप जरा व्यवस्थित नाही लागली, तर मला सकाळी जाग नाही आली. तर जाग नाही आल्या नसल्यामुळे सगळं स्पृहाचंच आवरलं, माझं आवरायचं बाकी आहेत अजून. मी आंघोळ करणार आहे. अजून माझं काहीच झालेलं नाही आहे. मी अजून हॉट वॉटरसुद्धा पिलेलं नाही आहे. तर ते सगळं आवरते आणि मग तुम्हाला भेटते. टिल देन स्टे ट्यून. हे एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? आय एम रिपीटिंग इट अगेन. तर मी आज पुन्हा बनवत आहे चिले बेसन पिठाचे. तर स्पृहासाठी जरा फिक्के होते आणि आता माझ्यासाठी पुन्हा तिखट, विच आर व्हेरी गुड फॉर आवर हेल्थ. आणि मी आता सध्या माझ्या वेट लॉस जर्नी मध्ये आहे. तर वेट लॉस साठी असं म्हणतात ना की चण्याची भाकरी खावी. त्याच्यासाठी मी त्याचा प्रयोग जरा जास्त करते. चपाती बंद केलीये. 2-3 दिवसापासून मी चपातीच खाल्लेली नाहीये. भाकरीवर येऊ आणि हे बेसन पिठाच्या याच्यावर येणार आहे. मी जसं होईल तसं, पण चपाती मी अवॉइड करणार आहे माझ्या डेली रुटीन मध्ये. आता मी चपाती खाणारच नाही, मी ठरवलंय आता. तर स्पृहाचे जरा फिक्के होते. आता मी माझे तिखट बनवून घेते. जरा जास्त चिली ऍड केली मी आता त्याच्यामध्ये, माझ्या चिल्यांमध्ये. नवीनच माईक घेतलाय मी जस्ट. जसं की मागच्या ब्लॉग मध्ये बोलली, मी माईकची शॉपिंग करायला गेली होती, माईक घ्यायला गेली होती. तर घेतलाय हा बघा. थोडासा आता तुम्हाला नक्कीच व्हॉल्यूम मध्ये फरक जाणवेल, क्वालिटी येईल जरा. कारण की आधी ना खूपच स्लो आवाज यायचा. मोबाईलचा आवाज पूर्ण फुल केल्याशिवाय ऐकायला येत नव्हता माझा आवाज. आय नो, माय बॅड, आय एम सॉरी. तर आता मी सुधरवलंय त्याच्यामध्ये. पण जोपर्यंत मला इन्कम स्टार्ट होत नाही तोपर्यंत जास्त इन्व्हेस्टमेंट करणं पण रॉंग आहे. एनिवेज 700-800 रुपये खर्च केलेत मी त्याच्यासाठी. बट मी ठरवलेलं होतं की जोपर्यंत मला इन्कम स्टार्ट होणार नाही ना, तो त्याच इन्कम मधून मी मला लागणाऱ्या गोष्टी घेईन. बट एनिवेज नेसेसिटी आहे क्वालिटी देण्यासाठी, ऑब्विसली, म्हणून मी घेतला तो. मी चिले बनवून घेते. कालचा ब्लॉग आहे ना फार छोटा होता, बिकॉज काल मी रात्री ना जेवण जे सकाळी बनवलेलं होतं ना तेच खाल्लं मी, कारण रात्री काही कुकच नाही केलं. जसं की आणि स्पृहा आणि मीच असतो ना, त्याच्यामुळे ना मी जास्त वेस्ट नाही जाऊ देत. मग तिला सकाळी जे बनवलेलं होतं ना ते ती रात्री परत खात नाही. मग तिच्यासाठी वेगळं बनवावं लागतं. मग ते उरलेलं कोण खाईल? तर त्या उरल्या गोष्टी मी फिनिश करते. आय एम द वन. चला तर मग आता आपण चिले बनवूयात. कॅमेरा फिरून दाखव. हे गाईज, तर बघा आमच्या गॅलरीमध्ये कसे छोटे छोटे पाहुणे आले आहेत आणि खूप सुंदर होते ते, क्यूट क्यूट एकदम. ॲक्च्युली तुम्ही जर माझे मागचे ब्लॉग बघितले असेल तर आमच्याकडे 2 लव बर्ड्स होते, ज्यांच्यासाठी आम्ही राळे आणायचो. तेच राळे कुंडीत टाकून उगले आहेत आणि तेच खायला आले ते पक्षी. तर हे आहे आमचं रात्रीचं डिनर, वरण चकल्या. हे गाईज, आजपुरतं एवढंच. बाय बाय.